आता पिंपरी चिंचवडमधून महत्त्वाची बातमी। 15 लाखांची रोकड घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पिंपरी शहरामधल्या पिंपळे सौदागर भागात असलेल्या कुंजीर चौकात ही कारवाई करण्यात आली आहे। योगेश जाधव असे या तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे। निवडणूक आयोगाचे अधिकारी यांचाही या कारवाईमध्ये सहभाग होता। विशेष म्हणजे या तरुणाकडे आढळून आलेल्या या रोख रकमेत भारतीय चलनासह विदेशी चलनाचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे। तर पिंपरी चिंचवडमध्ये पिंपळे सौदागर या परिसरामध्ये ही मोठी कारवाई झालेली आहे। एका व्यक्तीकडून 15 लाखांची रोकड विदेशी चलन सुद्धा आहे ते आम्ही जप्त करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 35 मधील 4ही जागा जिंकून या प्रभागातून